आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेते दीपक केसरकर जे आहेत मुक्तागिरीवरती मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश होत आहे। ऑपरेशन टायगरच म्हणावं लागेल, मोठं इन्कमिंग सुरू आहे। मोठं इन्कमिंग हे विशेषतः जे माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, उबाटाचे जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत, हे बाळासाहेबांचे विचार आणि शिंदेसाहेबांचं कर्तृत्व याच्यामुळे मूळ शिवसेनेकडे सगळे लोक वळत आहेत, हे आपण बघितलेलं आहे। आणि निर्विवादपणे बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना ही कायम राहिली पाहिजे, म्हणून जो लढा शिंदेसाहेबांनी दिला तो आज खऱ्या अर्थाने यशस्वी होत आहे। महायुती मंत्रिमंडळाचे धनंजय मुंडे आहे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे। संतोष देशमुख हे प्रकरण अत्यंत गाजलेलं आहे, त्यांचे असे क्रूर असे फोटोही देखील समोर आलेले आहेत। एक आहे, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, हे चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्यांची प्रतिमासुद्धा चांगली राहील आणि पुढच्या काळामध्ये कडकातली कडक शिक्षा या नराधमांना झाली पाहिजे, हीच सरकारची भूमिका राहील। वाल्मिक कराडला कडक शिक्षा झाली पाहिजे, निश्चितपणे वाल्मिकी कराडच्याच संदर्भात म्हणतो आणि जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेले आरोपी आहेत, ज्यांनी ही क्रूर कृत्य केलेली आहेत, त्यांना सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे। RSSचे भैयाजी जोशी आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचा इन्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे वक्तव्य हे कदाचित गैरसमजुतीतून झालेलं असेल। मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मराठीचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि आमच्या जर मराठी भाषा धोरणामध्ये लिहिलेलं आहे की ज्या लोकांना सरकारी कार्यालयामध्ये कामाला जायचं असेल त्यांना मराठीतच बोलायला लागेल, कोणालाही इतर भाषेत बोलता येणार नाही। महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील तरच त्यांना इतर भाषेत बोलता येईल। त्याच्यामुळे उघड आहे, मराठीचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि ज्या राज्यामध्ये आपण येतो त्या राज्याचा अभिमान असला पाहिजे आणि तिथल्या मातृभाषेचा तर अभिमान असलाच पाहिजे। स्वतः भैयाजींनी याच्याबद्दलचा खुलासा दिलेला आहे, त्याच्यामुळे हा विषय संपलेला आहे असं मी स्वतः समजतो। रायगडचा विषय आहे, आपल्या पक्षाचे आमदार आहेत महेंद्र थोरवेजी आणि समोर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी जुंपलेले पाहायला मिळत आहे। पालकमंत्रीपदाचा हा विषय आहेतच, मात्र जे महेंद्र थोरवे आहेत त्यांनी आता सुनील तटकरेंना औरंगजेब अशी उपमा दिलेली आहे, यावरून अनेक तटकरे कुठेतरी आक्रमक झाले। मला असं वाटतं की महायुतीमध्ये सगळ्यांचा समन्वय झाला पाहिजे, कुठेतरी हा समन्वय होत नसतील तर फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा सगळे एकत्र बसून हा समन्वय घडवून आणतील। पालकमंत्रीपदाचा तिढा कधीपर्यंत सुटेल? लवकरच सुटेल, कारण ह्या ठिकाणी बहुतांश आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीच्या एकच आमदार आहेत। आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु जिथं 4-4 आमदार एकाच पक्षाचे असतात त्याला स्वाभाविकपणे तिथं पालकमंत्री आपला असला पाहिजे, ही त्या आमदारांची भूमिका आहे। आपलाही दावा आहे कायम पालकमंत्रीपदावर त्या रायगडच्या, कारण आमचे तिथं शिवसेनेचेच सगळे आमदार असल्यामुळे आमचा निश्चितपणे दावा आहे। राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत त्या ठिकाणी, त्याच्यामुळे राष्ट्रवादी हा आमचा मित्रपक्ष आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे खूप मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेले आहेत आणि तिथं मंत्रीसुद्धा आहेत, त्यांना साहजिकपणे वाटतं की आमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आम्ही करावं, तिथं पालकमंत्रीपद आम्ही असावं। पण पालकमंत्री झाले तरी ते सर्वांना न्याय देतील याची मला खात्री आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते शिवसेना नेते दीपक केसरकर, कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।